आता हे टरबूज तोडून घ्यायचं. टरबूज तोडून घेतल्यानंतर मग याच्यातलं येलं आणि तणकट दोन्ही पण बाहेर काढायचं. मग मेजर क्रॉप राहील आपलं शुगर केन आणि एंटर क्रॉप राहील मिरची. मिरचीचा कोकडा आपण याचा पूर्ण केलेला आहे. आणि हे जे कोकडा आहे येलो मोजे आहे आणि ही लिप करली आहे. 2 व्हायरस आहे त्याच्यात, येलो मोजे आणि लिप करली. राम राम साहेब. आपला मिरचीचा कोकडा गेला आहे. आता ते येलो मोजे व्हायरस आहे ना, मी तुम्हाला म्हणलं होतं एका याच्यात स्प्रेमध्ये जाणार नाही. हां, आता हे येलो मोजे व्हायरस आपला क्लिअर व्हायचा राहिला आहे. हां, लिप करली व्हायरस आपला गेला आहे. हां, हो ते व्हायरस वेगळा आहे. हे जे आता तुम्हाला जे झाडं क्लिअर दिसायलेत का, ते व्हायरस वेगळा होता. हां, आणि जे समजा बोकडलेले एकदम काकळलेले पानं होते, हां, ते हे जे दिसतंय ना तुम्हाला बघा, हे काय न्यूट्रिशन डेफिशियन्सी. जे पानं हे दिसायलेले याच्यात झिंकची कमतरता आहे. झिंक आणि लोहाची कमतरता आहे, त्याच्यामुळे हे गेलेलं नाही आहे. हां, याला आपल्याला फर्टिलायझरचा 1 डोस आणि अँटीव्हायरसचा 1 स्प्रे घेणं आवश्यक आहे. आता हे याच्यावर जे स्प्रे होता ते आपला पूर्ण झालेला आहे. आणि याची मिरची पण जी वाकडी होती आपली ती सरळ व्हायला लागलेली त्याच्यामुळं. आणि जे आपण टरबूजाला स्प्रे घेतला होता, याच्या आळी चाललेली कुठं दिसू लागली आपल्याला. हे स्किन खाऊ लागली ना आळी. हां, तर तो एक प्रॉब्लेम आपला त्या स्प्रेमध्ये सॉल्व्ह झाला. तर आता टरबूज तुम्ही देऊ शकता आणि मिरचीची पण तोड चालू आहे. कधी येतो म्हणलं ते उद्या गाडीला येईल. लेबर बघा म्हणलं गाडी लावतो. मिरचीची अजून हाईट व्हायची राहिली. मिरची तर वाढणारच आहे ना. नाही तर राहिली वाढते.